पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या आधीच विकास कामाच्या माध्यमातून समाजसेवकांनी लोकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलं, तर त्याच अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या म्हणण्याप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यापेक्षा समाजहितांच्या कामातून नेहमीच कार्यरत राहा, जेणेकरून मला तुमच्या शुभेच्छा मिळत राहतील। अगदी त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या खारघरमधील काही पदाधिकारी त्यांनी एकत्र येऊन विकास कामाचा आढावा घेऊन नवी मुंबईतील खारघर सेक्टर 35 मधील तब्बल 6 ठिकाणी बस थांबा या स्थानकाचे अनावरण करून नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू केले आहे। यावेळी तब्बल 6 ठिकाणी बस थांबापासून अनेक नागरिकांच्या सुविधा या ठिकाणी सुरू झाल्यात। आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील नागरिकांनी दिल्यात। यासोबतच भाजपचे पनवेल उत्तर सरचिटणीस विनोद कृष्ण घरत व सभागृह नेते परेश ठाकूर व पनवेल तालुका अध्यक्ष भाजप अरुण भगत व माननीय श्री नगरसेवक हरीश केनी व सोबतच शेकडो पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते। पाहूया या संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट। लोक म्हणतात सोनं कमावे, पण मी म्हणतो सोनं ना कमावे। सोनं फक्त हातात घालता येतं, सोनं फक्त गळ्यात घालता येतं, सोनं फक्त तिजोरीत ठेवता येतं। म्हणून व्हायचं झालं माणसाने परीस व्हावे, ज्याच्या संगतीने जावे, ज्याचे परीस करावे, असे आमचे परिसाप्रमाणे लाडके आमदार यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो। तसेच पनवेल महानगरपालिकेच्या या बस स्टॉपच्या उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व मान्यवर आहेत, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो। तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। तसेच वाढदिवसाचं औचित्य साधून आमदारांच्या इथं आम्ही या बस सेवेसाठी या सोसायटीमधील स्वप्नवती सोसायटीचा एक अर्ज आलेला। आधी इथं बस स्टॉप नव्हता, बस स्टॉप आधी पुढे होता। त्या बस स्टॉपच्यासाठी आम्ही आमदार साहेब आणि परेश दादा यांच्याकडे पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्याला यश म्हणून आमदार साहेबांनी लगेच आणि समोरच हे आपले चांगले बस स्टॉप उभारले। बस स्टॉप असे ना, त्या बस स्टॉपमध्ये CCTV कॅमेरा आहेत, डबल सौरव कॅमेरा आहे, असे सर्व सुविधा या बस स्टॉपमध्ये आहे। जो नागरिकांना होणारा त्रास या बस स्टॉपमध्ये सूचित झाला, म्हणून मी आमदार साहेबांच्या सर्व नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आमच्या पक्षाचं एकच धोरण आहे, पहिले समाजसेवा करा, त्याच्यानंतर दुसरं काम करा। आमच्या भारतीय जनता पक्षाचं एकच काम आहे, लोकांनी जे जे काम सांगले ते आपण करावे। तसेच आम्ही या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 6 ठिकाणी ओपनिंग ठेवले, त्या प्रत्येक ठिकाणी ओपनिंगचा पुरवठा आम्ही याच्याकडे केले आणि नागरिकांना या बसस्टॉपचा सुविधा येणाऱ्या भविष्यात चांगला होणार आहे। तसेच पनवेल महानगरपालिकेमध्ये परिवहन सेवा उपलब्ध करून दिले, म्हणजे आमदारांचा दृष्टिकोन किती बघा, पुढचा विचार आताच केला आहे। त्याच्याबद्दल आमदार साहेब आणि परेश दादा यांचे मी हार्दिक स्वागत मानतो। पनवेल महापालिकेच्या वतीनं या खारघर प्रभागामध्ये आज या बस स्टॉपचं या ठिकाणी उद्घाटन होतं आहे। मला मनापासून आनंद आहे की पनवेल महापालिकेनं या सगळ्या महापालिका हद्दीतल्या विशेषत्वानं खारघर विभागामधल्या विविध सोयीसुविधा देण्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे। या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं आग्रह राहिलेला आहे की लोकांच्यासाठीच्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत। जेव्हा सिडको त्या देत नव्हती त्यावेळेला महापालिकेची निर्मिती झाली, पण त्यानंतरही अनेक सोयीसुविधा या सिडकोच्याच ताब्यात होत्या। आता महापालिकेच्याकडून त्या एक करत हस्तांतरित करून घेतल्यात आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी त्यावेळेच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोलजी यांच्या नेतृत्वाखाली सारी मंडळी मिळून करतायत। सभागृह नेते परेश ठाकूर असतील, या प्रभागातील हरीश केणीजी असतील किंवा आमचे सर्व सहकारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, यांनी मिळून या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या सोयीसुविधा मिळाव्या याच्यासाठीचा पाठपुरावा सातत्यानं केला आहे। विनोद घरत असतील किंवा अन्य पदाधिकारी मिळून या परिसरातल्या लोकांच्या दैनंदिन अडीअडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि म्हणून या ठिकाणी आज हा बस थांबा याचं सुरुवात होते। आज अशाच पद्धतीनं एकाच वेळेला 5 ठिकाणी बस थांब्यांच्या हस्तांतरण एका अर्थाने लोकार्पण होतं आहे। मी त्यासाठी महापालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक सोयीसुविधा अजूनही या सगळ्या सेक्टर 30 ते 35च्या परिसरामध्ये विशेषत्वानं देण्याची आवश्यकता आहे।
खरं तर सेंट्रल पार्कच्या इथपासून जर आपण म्हणालात तर सगळाच 23पासून पुढचा जे सेक्टर्स आहेत या सगळ्या प्रभागामध्ये अनेक सोयीसुविधाची आजही आवश्यकता आहे. सिडकोच्या माध्यमातून यासाठीचा वेग येत नव्हता, त्यावेळेला आम्ही त्याच्यासाठीचा पाठपुरावा केला आहे. या परिसरामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली त्यावेळेला आम्ही पाठपुरावा केलेला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना सातत्यानं सुविधा देणं ही आमची भारतीय जनता पार्टीनं जबाबदारी मानलेली आहे आणि त्या भावनेतून आम्ही सारी कामं करतो आहे. आज याला माझ्या वाढदिवसाच्या औचित्य जोडलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच कामाची गती ही महापालिकेनं सातत्यानं ठेवावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. माझा वाढदिवस आज नाही, तो 5 ऑगस्टला आहे, पण त्या निमित्तानं आज मला ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला वाढदिवसाला गुच्छ देणं, भेटवस्तू देण्यापेक्षा या अशा पद्धतीचे कार्यक्रम करा असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं. ज्यांनी त्याचं आयोजन आज दिवसभर केलं आहे. इथून मी काही वृक्षारोपण कार्यक्रमांना जातो आहे, अन्य वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माझ्या त्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानतो. पण वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा पुष्पगुच्छ देणं, भेटवस्तू देणं, बॅनर लावणं, होर्डिंग लावणं यापेक्षा अशा सामाजिक संस्था ज्या या स्वरूपाचं काम करतायत, चांगलं काम करतायत, त्यांना आर्थिक मदत करा. आपल्याकडं पनवेल तालुक्यामध्ये सत्कर्म श्रद्धाश्रय एक आदिवासी समाजातल्या मुलांसाठीचं काम करतं आहे. त्याचबरोबर करुणाश्रम वृद्धाश्रमाचं काम करतं आहे. त्याचबरोबरीनं अन्य अनेक संस्था आहेत, या संस्था चांगलं काम करत आहेत. यांना देणगी द्या, त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू द्या. खरं तर मला गुच्छ देण्याचं जेवढं समाधान तुम्हाला होईल त्यापेक्षा जास्त तुम्ही अशा पद्धतीनं या सगळ्या संस्थांना मदत केल्यानं मला आनंद होईल आणि म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन केलं आहे. त्याला ती सारी मंडळी प्रतिसाद देत आहेत. मी त्या सगळ्यांचा मनपूर्वक ऋणी आहे. मला शुभेच्छा देण्यापेक्षा लोकांच्यासाठी काम करणं ही भारतीय जनता पार्टीची या सगळ्या लोकांनी स्वीकारलेली जबाबदारी ती पार पाडली तर निश्चितपणानं मलाही समाधान होईल. असे मला समाधान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार. नक्कीच आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूर्ण तालुक्याभर उपक्रम चालू आहेत. कालच मला मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावी तिथे आयोजित केला आणि आज आमच्या प्रभाग 3मध्ये 6 बस स्टॉपचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेले आहेत. या ठिकाणी आमचे नगरसेवक पापा पटेल असे विनोद घरत किंवा इथले सर्व कार्यकर्ते यांची सातत्याने या ठिकाणी मागणी होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने जे परेशदादा ठाकूर साहेब असो किंवा आमचे महापालिकेचे आयुक्त यांच्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी 6 आपण बस स्टॉप इथे आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या हस्ते ओपनिंग केली. कीच या ठिकाणी पहिला आम्ही आमच्या स्वखर्चातून या ठिकाणी बस स्टॉप केले होते, परंतु महापालिका चांगल्या सुसज्ज असे बस स्टॉप या ठिकाणी उभारलेले आहेत. या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून समोरच आपण एक प्राथमिक आरोग्य केंद्र एक 4 ते 5 कोटीचा त्याचं कामही चालू आहे. समोर आपला प्रभाग 3मध्ये सेक्टर 35मध्ये एक ट्रॉफिक पार्कचा एक अंदाजे 15 कोटीचा ते काम आहे आणि समोरच एक मुंबईला तसा नेहरू तारांगण आहे तशाच प्रकारचा तारांगण त्या ठिकाणी सेक्टर 35मध्ये महापालिकेच्या माध्यमातून म्हणजे त्याचं टेंडरही झालं आहे, त्याचाही लवकरच ओपनिंग होईल. म्हणजे ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचं काम, रस्ते असो, स्ट्रीट लाईट असू दे, इथले स्वच्छता असू दे, इथले विकासाच्या आणखी काही ज्या ज्या नागरिकांना आवश्यकता आहेत. मग नव्याने आम्ही फेज 1मध्ये महापालिकेच्या माध्यमातून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या पाठपुरावा असो, आमचे नगरसेवकांच्या पाठपुरावा असो, आमच्या कार्यकर्त्यापासून एक सुंदर अशी शालाही मंजूर केली. अंदाजे 40 ते 50 कोटीची शाळा आहे की ज्या माध्यमातून या नागरिकांना स्वस्तात शिक्षण म्हणजे महागलेले आज प्रायव्हेट ठिकाणी गेले तर महागात शिक्षण घ्यावं लागतं, परंतु काही सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती नसतो. त्यांच्यासाठी आपण महापालिके माध्यमातून एक सुंदर अशी शालाही प्रभाग तलोजा फेजमध्ये आपण महापालिके माध्यमातून करणार आहोत. म्हणजे ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सुविधा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस 5 ऑगस्टला, परंतु 5 ऑगस्ट म्हटल्यावर मग त्यांच्यावरती प्रेम करणारी पनवेलमधील तमाम जनता हे विविध कार्यक्रम ठेवत असतात. या कार्यक्रमांची एवढी संख्या असते की एका दिवसामध्ये ते होण्यासारखे नाही आहेत. कारण याला पण कारण हेच आहे की माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या काळामध्ये या सर्व गेल्या 15 वर्षामध्ये पनवेल महानगरपालिका, पनवेल तालुका, पनवेल विधानसभा याचा जो विकास केलेला आहे त्याच्यामुळे
या इथे सातत्याने नवीन नवीन कार्यक्रमांची इथं भर पडत असते, नवीन नवीन विकास कामांची याच्यामध्ये सातत्याने भर पडत असते आणि म्हणूनच त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व समाजातील सर्व स्तरावरचे नागरिक हे विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवत असतात आणि म्हणूनच फक्त 5 ऑगस्ट नाही तर आज 3 तारीख असेल, उद्या आज 2 तारीख असेल, उद्या 3 तारीख आहे, परवा 4 तारीख आहे. ह्या विविध दिवशी विविध कार्यक्रम असे ठेवलेले आहेत. या इथे विनोद घरत यांनी येथील खारघरच्या जनतेसाठी हे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून हे बस थांबे अत्याधुनिक स्वरूपाचे असे बस थांबे हे या खारघरकरांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. खरोखरच अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असं सामान वापरलेलं आणि खारघरकरांना अभिमान वाटेल अशा स्वरूपाचे हे बसस्थानक हे या इथे बांधलेले दिसून येत आहेत. मी विनोद घरजी यांचं मी अभिनंदन करेन की फार चांगल्या स्वरूपाचं काम हे आपण करत आहात. खारघरकरांना अशा स्वरूपाचे विविध असे या इथं पायाभूत सोयीसुविधा या त्यांना उपलब्ध होऊ शकतील. त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होऊ शकेल. अशा प्रकारचं कार्य आपण जे करत आहात त्याच्याबद्दल मी आपले अभिनंदन व्यक्त करतो आणि पुढील काळातही अशाच प्रकारचं काम आपण चालू ठेवावं. या येथील जनतेला मग समजा मार्केट असेल किंवा त्याचबरोबर क्रीडा संकुलं असतील जिथे त्यांना सांगता त्यांचं शारीरिक कसरती त्यांना करता येतील अशा स्वरूपाची कामं ही याच्या पुढील काळातसुद्धा आपण चालू ठेवावीत यासाठी मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो.